पुढची बातमी बघूयात। आज आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मंत्रालयात भेट घेतली। मुंबईतल्या विविध समस्यांबाबत आदित्य ठाकरेंनी फडणवीसांशी चर्चा केली। मुंबईतल्या पोलीस इमारतीच्या दुरुस्तीची मागणी केली असून निवृत्त पोलिसांना मुंबईमध्ये घरं द्या अशी ही मागणी करण्यात आली आणि सर्वांना पाणी मिळावं ही योजना देखील सुरू करावी अशी चर्चा झाली। तर टोरेस कंपनीच्या घोटाळ्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा झाली असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं। सर्वच पोलीस कॅम्पांमध्ये जे रिटायर्ड पोलीस ऑफिशियल्स असतील जे अजूनही राहत आहेत त्यांना दंडनीय शुल्क जो लावलेला आहे तो आमच्याकडे जो 20 रुपये पर स्क्वेअर फूट होता तो साधारणपणे 150 रुपये पर स्क्वेअर फूट झालेला आहे। आमची विनंती हीच राहिलेली आहे की एक भूमिका घेऊन याच्यात हा परत एकदा जो शुल्क लावलेला आहे तो स्थगित करावा किंवा पुन्हा एकदा जो आधीचा होता त्याच्यावर आणावा, कारण हा शुल्क कोणालाही परवडत नाही, हा दंड कोणालाही परवडत नाही। अनेक पोलीस परिवार असे आहेत जे तिथे 2 पिढ्या 3 पिढ्या महाराष्ट्राची मुंबईची सेवा केलेली आहे। साधारणपणे मुंबई पोलिसात ते कार्यरत राहिलेले आहेत आणि त्यांच्यासाठी हा दंडनीय शुल्क जो आहे तो जास्ती आहे, तो कुठे ना कुठेतरी कमी व्हावा। दुसरी मागणी जी होती ती हीच होती की रिटायर्ड पोलीस जे आहेत, जे निवृत्त पोलीस परिवार आहेत त्यांना मुंबईमध्येच घरं द्यावी। ही देखील मागच्या घटनाबाह्य सरकारमध्ये सगळ्यांना वचन दिलं होतं की 8 दिवसात आम्ही तुम्हाला घरं शोधून देऊ, ही नवी मुंबईत दिली होती। पण आमची मागणी हीच राहील की मुंबईत ज्यांनी मुंबई पोलिसांमध्ये सेवा केलेली आहे त्यांना मुंबईमध्येच घरं कशी मिळू शकतील ह्याच्यावर अभ्यास होऊन त्याच्यावर अंमलबजावणी व्हावी। पोलीस इमारती ज्या आहेत काही दुरुस्तीला आलेल्या आहेत, काही आपण पाहतो नवीन बांधण्याचे आता प्रस्ताव आमच्या सरकारमध्ये होते। 600 कोटी आमच्या काळातल्या अर्थसंकल्पात आम्ही तरतूद केली होती, ते पुन्हा एकदा रिवाईव्ह करून प्रस्ताव तिथे नवीन पोलीस इमारती हो, जेणेकरून इन सर्व्हिस जे आपले पोलीस अधिकारी आहेत त्यांना सर्व्हिस क्वार्टर्स ह्या मुंबईभरात नवीन मिळू शकतील। सरकार बदललेलं आहे, कुठे ना कुठेतरी आम्हाला आश्वासन हे पण मिळालं की जेव्हा सरकार बदललेलं आहे नवीन सरकारमध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष जनहिताची जी कामं असतील ती एकत्र येऊन करू शकेल आणि म्हणून एका चांगल्या मनाने मोकळ्या मनाने आम्ही इथे आलोय, मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली आणि सर्वांसाठी पाणी ही योजना मुंबईमध्ये लगेच लागू करावी आणि ती जी स्थगिती दिली ती उठवावी ही आमची सर्वांची मागणी होती। पुढची बातमी राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षामध्ये येत्या 15 दिवसात मोठ्या संघटनात्मक बदलांचे संकेत मिळत आहेत। पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदासोबतच इतरही काही महत्त्वाचे बदल पक्षामध्ये होणार असल्याची माहिती मिळते। प्रदेशाध्यक्षपदासाठी जयंत पाटील, राजेश टोपे आणि शशिकांत पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। तर विधानसभा निवडणुकीत यंदा राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं। त्यानंतर मात्र शरद पवार निकालाच्या दुसऱ्या दिवसापासूनच पक्ष संघटनेच्या कामाला लागले। आता येत्या काळात राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षात 15 दिवसात मोठे संघटनात्मक बदल होणार आहेत, त्यामुळे येत्या काळात राष्ट्रवादीत नव्या बदलाचे वारे दिसून येत असल्याची शक्यता आहे। ज्यांना जायचं त्यांनी तिकडे जरूर जावं असं म्हणत जयंत पाटलांनी पक्षातल्या अनेकांचे कान टोचलेत। राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये जयंत पाटील चांगलेच आक्रमक झाले। तसंच बैठकीमध्ये पहिल्या रांगेत बसलेले अनेक जण तिकडे हारगुच्छ देऊन आले असल्याचा टोला त्यांनी लगावला। बैठकीत जयंत पाटील यांना आक्रमक होत पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांकडे त्यांनी निशाणा लगावला। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणुकीत 56 वरून 10 वर आलाय, यापेक्षा आणखी काय वाईट होणार आहे असं म्हणत जयंत पाटलांनी अनेकांचे कान टोचले। राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये जयंत पाटील आक्रमक झाले। ते म्हणाले ज्यांना तिकडे जायचंय त्यांनी जरूर जावं। पहिल्या रांगेतले अनेक जण तिकडे हारगुच्छ देऊन आलेत। जयंत पाटील यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना टोला लगावला। त्यांचा रोख बोलण्याचा हा काही प्रमुख पदाधिकाऱ्यांवरतीच होता। निवडणुकीमध्ये संख्या 56 वरनं 10 वरती आली आहे, यापेक्षा आणखी वाईट काय होणार असा उपरोधात्मक टोला जयंत पाटील यांनी आजच्या सभेत लगावला। शरद पवार गटातल्या खासदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं सुरू असल्याची चर्चा आहे, यावरती संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला। शरद पवारांनी 8 खासदारांना कठीण परिस्थितीत निवडून आणलं, त्यामुळे ते खासदार पक्ष सोडून जर जात असतील तर ते रावणाचे वंशज असल्याची टीका राऊतांनी केली। बाप लेकीला सोडून याही भाषा वापरणं क्रूर असल्याचं राऊत म्हणाले। या कठीण परिस्थितीत पवार साहेबांनी 8 खासदार निवडून आणले, त्या परिस्थितीत कष्ट करून ते जर सोडून जात असतील त्यातले काही लोक, तर मला असं वाटतं ते रावणाचे वंशज आहेत।
अजित पवारांपासून तटकरेपर्यंत आणि प्रफुल्ल पटेल यांच्यापर्यंत या सगळ्यांना आज जे काही मिळालंय हे शरद पवार साहेबांमुळे मिळालं. त्यांची जी किंमत आज बाजारात आहे ती शरद पवारांनी निर्माण केली. पण ज्या प्रकारची भाषा ही खरी असेल की बाप लेकीला सोडा आणि आमच्याकडे या, ही भाषा म्हणजे अमानुष आहे, क्रूर आणि निर्घृण आहे. बातमी पुण्यातनं एका IT कंपनीच्या पार्किंगमध्ये शुभदा कोदारे या तरुणीच्या हत्येचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय. शुभदाची हत्या तिच्याच कंपनीतल्या एका सहकार्यानं केली. शुभदाला अद्दल घडवण्यासाठी आपण तिच्यावरती चॉपरनं हल्ला केल्याचं आरोपी कृष्णा कनोजा यानं पोलिसांना सांगितलं आणि आर्थिक फसवणुकीतून हा प्रकार घडल्याचं समोर आलंय. पुण्यातनं एक मोठी खळबळजनक बातमी, ती म्हणजे एका IT कंपनीमध्ये काम करत असलेली शुभदा कोदारे हिची कंपनीच्या पार्किंगमध्ये हत्या करण्यात आली तिच्याच सहकार्याकडनं आणि हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय. शुभदाला अद्दल घडवण्यासाठी आपण तिच्यावरती चॉपरनं हल्ला केल्याचं आरोपी कृष्णा कनोजा यानं पोलिसांना सांगितलं आणि आर्थिक फसवणुकीतनं हा प्रकार घडल्याचं समजतंय. नगर जिल्हा सहकारी बँक भरती प्रक्रियेमध्ये पुन्हा एकदा घोटाळा झाल्याचा आरोप केला जातोय. अनुभवाचे बोगस प्रमाणपत्र जोडलेल्या एजन्सीला भरती प्रक्रियेचं कंत्राट दिल्याचा आरोप आहे. TCS आणि IBP सारख्या नामांकित कंपन्यांना डावलून वर्कवेल या अनुभव नसलेल्या एजन्सीला भरतीचं कंत्राट दिल्याचा आरोप आहे. याबाबतची कागदपत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहेत. तसंच भरती परीक्षा पुण्यामध्ये कशासाठी आयोजित करण्यात आली असा देखील आरोप केला जातोय. टोरेस कंपनीच्या दादर कार्यालयामध्ये आर्थिक गुन्हे शाखेचं पथक दाखल झालंय. टोरेस कंपनी घोटाळ्याचा आर्थिक गुन्हे शाखेकडनं तपास सुरू झालाय. टोरेस कंपनी घोटाळ्यामध्ये आता आर्थिक गुन्हे शाखेकडनं पंचनामा सुरू झालाय. दादरमधलं कार्यालय जे आहे तिथे पथक पोहोचलंय आणि पंचनाम्याला सुरुवात झाली आहे. प्रत्येक गोष्टीची पाहणी हे पथक करतंय. आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडनं कंपनीतल्या वस्तूंची पाहणी केली जाते. आपके द्वारा 9 करोड़ रुपए उनका खातों में सीज किया गया है, तो क्या जानकारी देंगे? इस मामले में नवगर पुलिस स्टेशन में ऑफेंस रजिस्टर हुआ है। आज तक 7